आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या दोन कार्डची चर्चा ही जोरात सुरू आहे, ती म्हणजे एक आभा कार्ड आणि दुसरा आहे आयुष्यमान कार्ड। सो आजच्या व्हिडिओमधून आपण आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड या दोघांमधला फरक समजून घेणार आहोत। बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे एकच आहे। तर लक्षात घ्या, यातील जो काही फरक आहे तो आपण पुढील प्रमाणे समजून घेऊया, जेणेकरून आपल्याकडे असलेला खूप मोठा जो गैरसमज आहे हा येथून दूर होईल। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यातील फरक समजून घेऊया। नेमका बेनिफिट जो 5 लाखांची वैद्यकीय मदत आपल्याला शासनाकडून मिळते ते नेमकं कोणत्या कार्डवर आहे हे आपण पुढील प्रमाणे समजून घेऊया। सर्वात पहिल्यांदा बोलूया आभा कार्ड बद्दल। आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट। हे कार्ड नेमके काय आहे, तर हे विमा कार्ड नाही, तर हे आपले आहे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड कार्ड। याचा फायदा म्हणजेच जेव्हा तुम्ही आजारी पडता आणि डॉक्टरकडे जाता तेव्हा जुने रिपोर्ट्स, चिठ्ठ्या, ब्लड टेस्ट, कागद हे आपल्याला सोबत न्यावे लागतात। पण आभा कार्ड असेल तर आता या सर्व कागदपत्रांची गरज नाही। तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल या 14 अंकी नंबरवर डिजिटली सेव्ह राहत असतात। हे कार्ड नेमकं कोणासाठी आहे, तर हे कार्ड सर्व नागरिकांसाठी मोफत आहे। डॉक्टर तुमचा आभा नंबर कार्ड टाकून तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री पाहू शकतात आणि त्यामुळे डॉक्टरांना पुढील उपचार करणे हे सोपे जात असते। आपण या कार्डचं निरीक्षण केलं तर या कार्डमध्ये एक आभा नंबर हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या नंबरवर आपली सर्व हेल्थ रेकॉर्ड त्या ठिकाणी सेव्ह असतात। त्याचप्रमाणे इतर देखील बेसिक माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे आणि यासाठीच आपला मागील रेकॉर्ड्स हा जतन करून ठेवण्यासाठी हे कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे। यानंतर पाहूया पुढील कार्ड, ते म्हणजे आयुष्यमान कार्ड। हे आहे आयुष्यमान कार्ड। आता आपण आयुष्यमान कार्डबद्दल जाणून घेऊया। यालाच पंतप्रधान जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY कार्ड असे देखील म्हणतात। सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर हे एक हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा म्हणूनच आहे। या कार्डद्वारे आपल्याला कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचार मिळत असतो। हे कार्ड आपण सर्वजण काढू शकतात, मात्र हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला आपले रेशन कार्ड हे ऑनलाईन असणे गरजेचं आहे। आणि आयुष्यमान कार्ड कसे काढावे या संदर्भात माहिती ही आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती। आपल्याला सुद्धा आयुष्यमान कार्ड काढायचं असेल, 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार विमा मिळवायचा असेल तर आपण मागील व्हिडिओ पाहून हे कार्ड सहज काढू शकतात। या कार्डचा वापर आपण सरकारी आणि सरकारशी जोडलेल्या मोठ्या खाजगी रुग्णालयामध्ये मोफत ऑपरेशन आणि उपचार घेण्यासाठी करू शकतात। या कार्डचे निरीक्षण केले तर या ठिकाणी आपलं नाव तसेच इतर बेसिक माहिती देण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी PMJAY ID देण्यात आलेला आहे। तसेच आभा नंबर आणि रेशन कार्ड नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे। हा 5 लाखापर्यंतचा विमा जो आहे हा आपल्याला लाईफ टाईमपर्यंत आहे, म्हणून आपण लवकरच हा 5 लाखापर्यंतचा विमा असलेला हे आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचे आहे। थोडक्यात या दोन्ही कार्डमधला फरक पाहिला तर आभा कार्ड हे आपलं हेल्थ रेकॉर्डसाठी महत्त्वाचं आहे आणि आयुष्यमान कार्ड हे 5 लाखापर्यंतचा मोफत विमा मिळवण्यासाठी आपल्याला हे कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे। सो या दोन्हींमधला फरक हा आपणास निश्चितच समजला असेल। लवकरात लवकर आपण ज्या 5 लाखांवर मोफत उपचार होतो असे आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे ही आपणा सर्वांना मी विनंती करतो। त्याचप्रमाणे आभा कार्डसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। हे कार्डसुद्धा आपण काढू शकता, अथवा आयुष्यमान कार्ड जर आपण काढलं तर त्या कार्डवर सुद्धा आपला आभा नंबर हा त्या ठिकाणी दिसत असतो। सो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल आणि नक्कीच या कार्डचा लाभ आपण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।